बोरगाव मंजूर अहमदनगर येथे हजरत टिपू सुलतान रहमान यांची यौमे पैदाइश उत्साहात साजरी. शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांद्वारे दिली आदरांजली. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही बोरगाव मंजू येथील रहमतनगरातील टिपू सुलतान चौक येथे हजरत टिपू सुलतान रहमान यांची यौमे पैदाइश मोठ्या उत्साहात, आदराने आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात शिक्षण, मानवता आणि समाजसेवा यांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबवण्यात आले. हजरत टिपू सुलतान रहमान शेर मैसूर, शौर्य, न्याय व दूरदृष्टीचे प्रतीक. हजरत टिपू सुलतान रहमान हे भारतीय इतिहासातील पराक्रमी योद्धे, न्यायी शासक आणि प्रगत विचारांचे नेते होते. त्यांना शेर मैसूर म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध अतिशय कठोर आणि निर्णायक लढाई लढली. भारतात प्रथमच रॉकेट तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांनी केला. शेतकरी, मजूर, छोटे व्यापारी आणि गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. धार्मिक सौहार्दाचं ते मोठे पुरस्कर्ते होते. त्यांच्या राज्यात मंदिर, मशीद आणि दरगाह सर्वांना संरक्षण मिळाले. शिक्षणाला ते विशेष महत्त्व देत असल्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त आजही शिक्षणाशी निगडीत कार्यक्रम आयोजित केले जातात. परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना लेटर बुक आणि पेन वाटून शिक्षणाची आवड वाढवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला आहे. तसेच गरजू व गरीब नागरिकांना मदत साहित्य देण्यात आले आहे, ज्यातून हजरत टिपू सुलतान यांच्या मानवसेवेच्या विचारांचे दर्शन झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष कलीम खान पठाण होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये शफी शाह, बबलू भाई, अकोल्याचे लुकमान शाह, मोहम्मद शफीक, अताउल्ला खान, ग्रामपंचायत सदस्य समीउल्ला शाह, मोहम्मद उमेर मौलाना, सोहेल, फैजान पटेल, सलीम शाह, मोहम्मद तौसीफ, रिजवान शाह, मुसद्दीक शाह, गुड्डू भाई, सोनू, फैजान तसेच इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्ते सनाउल्ला शाह आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टीमने केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शनही सनाउल्ला शाह यांनीच केले. सत्यशोधक न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक संतोष गवई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.